आता एक मोठी बातमी मुंबईतील महापौर बंगल्यावर दुरुस्ती कामासाठी उधळपट्टी होते का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण 75 लाखांच्या कामानंतर पुन्हा नूतनीकरणासाठी 3.40 कोटींचा खर्च करण्यात आलाय। नव्या कामांसाठी 3.40 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आलेली आहे। बंगल्यावर केलेल्या कामांचं देयक मिळावं म्हणून पत्र देण्यात आलेलं आहे। पेंटिंग, पॉलिशिंग, रिपेअरिंगसह इतर कामांचा या पत्रात उल्लेख करण्यात आलेला आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। बंगल्यावर पुन्हा 3.40 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे। त्यामुळे महापौर बंगल्यावर उधळपट्टी होते असा प्रश्न उपस्थित होतोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, काय अपडेट? डागडुजी करण्यात येत होता आणि जानेवारी महिन्यामध्ये निवडणूक जाहीर होणार अशाच वेळेला डागडुजीचा निर्णय घेण्यात आला आणि 75 लाख रुपयांची डागडुजी करण्यात आली। आणि त्याचंच एक पत्र सध्या कंत्राटदारांना अभियंत्यांना दिलेलं आहे की याचं देयक मला मिळावं। आणि त्याच दरम्यान ही बाबही समोर आली आहे की ज्या वेळेला 75 लाखांचा खर्च झालेला आहे त्याच कामांसाठी किंवा त्यातीलच काही कामांसाठी पुन्हा नव्यानं ज्या वेळेला महापौरांनी जाऊन पाहणी केली, त्यांना काही अतिरिक्त सूचना केल्या, त्यानंतर बदल करण्यासाठी त्याच कामांसाठी पुन्हा 3.40 कोटी रुपयांचा खर्च याच कामासाठी केला जातोय। त्याची निविदा काढली जाते। त्यामुळे नियोजनाचा अभाव आहे की भ्रष्टाचार होतोय असा सवाल उपस्थित झालेला आहे की पुन्हा पुन्हा त्याच कामांवरती खर्च करून काही वेगळे धागेदोरे पुढे न्यायचे आहेत असा प्रश्न सध्या उपस्थित होता आणि विरोधकांकडून देखील त्याची विचारणा केली जाते। ठीक आहे सुमित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर बंगल्यावर पुन्हा 3.40 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे। त्यामुळे महापौर बंगल्यावर उधळपट्टी होते का असा सवाल उपस्थित होतोय।